अस्मिता पुढे ठेच पोहोचेल असं काही काम या संभाजीनगरमध्ये झालं नाही पाहिजे. म्हणून त्या गोष्टीवर सुद्धा अनेक वर्ष निवडणूक लढवले गेले आणि लोकांनी सर्व गोष्टी बाजूला सारून तुम्हाला या संभाजीनगरमध्ये असलेला अतिरेक थांबवता येत. तुमचं ताकद कुणात असेल तर तुमच्यामध्ये आहे म्हणून आपल्याला दरवेळेला त्यांनी प्रतिसाद दिला. आताची निवडणूक जर पाहिली तर वेगळाच आंदोलन चालू. मला वाटतं काही दिवसानंतर असं होईल की आम्हाला आठवत आहे की निवडणुकीच्या शेवटच्या काळामध्ये जे माजी खासदार आहे तर भद्रा मारुती चक्रा मारुती 108 प्रदर्शन टाकली सर्वांना माहिती. कारण की भद्रा मारुती असेल तर राजूरचा गणपती असेल असा काही आपल्या मनात ठसवलं होतं की बाबा याच्याशिवाय दुसरा भरतच नाही आहे अध्यक्ष. परंतु आता परिस्थिती बदललेली. आता भद्रा मारुतीचं दर्शन केल्यानंतर खाली येणार आहे आणि ते औरंगजेबाच्या कबरी बोलतो 108 प्रदर्शन टाकतात. समजून घ्या ते मी म्हणत नाही कारण त्यांनी काढलेलं उदाहरण आहे. आता त्यांना कोणत्या मताची गरज आहे हे त्यांनी आता मनोमन ठरवलेलं आहे. आणि म्हणून आता वाक्य बदलले, वाक्य रचना बदलली, शब्द प्रयोग बदलले. आता बोलताना हिंदुत्ववाद बदलता गर्वसे हिंदू म्हणायचं तंत्र बदललं. आता कसं हम सब एक आहे, सर्व धर्म सर्व धर्म संभाव. बाळासाहेब ठाकरे चांगलं बोलायचं. त्या वाचलं बाळासाहेब ठाकरेचं पामणशिवायच्या सांस्कृतिक मंडळाच्या तुम्ही सर्वांनी ऐकले असेल आणि म्हणून आता त्या विषयात मी जात नाही. परंतु एक लक्षात ठेवा की निवडणुकीचं तंत्र पुढे चाललं. सत्तेसाठी एक माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, काय काय बदल घडू शकतात हे आपल्याला आता पाहायला. एक उठाव काय केलं त्याला बदलचं शिक्का देण्यात आला आणि हे रोज आता चालले. आता मी शहरात पाहतो की काही लोक मला हे भेटतात आणि सांगतात की साहेब वातावरण खराब चाललं का, म्हणजे काय झालं. म्हणजे आपल्या तिकडचे लोक आता म्हणतात की नाही मोदी को विरोध येतात खेडे को मतदान करून असं म्हणतात. म्हणजे खरं फार 100% पडला हे समजून घेतो. कारण की त्यांनी ही हवा सुरू केलेली आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती मतदान मिळणार नाहीये, परंतु हवा अशी सुरू केली की आता त्यांच्या विरोधात कोणी बोलवले पाहिजे आणि त्यांचा माणूस हा सेफ निघला पाहिजे. हे कधी चक्र असं कधी घडलंय का? निवडणुकांची खऱ्या अर्थाने रगत आली पण नाही. त्याच्या पहिले असं वातावरण जिथे तिथे करायला लागले, तिथे हवा फिरवायला लागले. यापासून आपल्याला सुद्धा जागरूक राहावं लागेल. हा मतदार कुठे आहे का गेला, हा का गेला का नाही गेला हे करता करता आपल्याला हेही सांगावं लागेल की शहरामध्ये चाललेलं वातावरणाची तुम्ही दखल घ्या. शहरामध्ये बदलत चाललेल्या हवेची तुम्ही दखल घ्या. साधारण त्यांना हे निवडणूक तुम्हाला खरं आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर लढवली पाहिजे. मग विकासाच्या मुद्द्यावर लढवली पाहिजे म्हणजे काय? मी उद्या 5-6 महिन्यानंतर तुमच्याकडे मतदान मागायला येणार. मी छाती ठोकपणे सांगू शकतो. जर कोणत्याही गल्लीमध्ये संजय शिरसाटचा बोर्ड लागला नसेल तर मला सांगा. मी काम केलं नसेल तर मला सांगा. माझं त्यांना सुद्धा अडवण राहणार. तुम्ही राजकारणामध्ये 20-20, 25-25 वर्ष म्हणजे खासदारकीचे 20 वर्ष आणि त्या आमदारकीचे जवळपास 7-8 वर्ष तुम्ही होतात ना. एक बोर्ड या जिल्ह्यामध्ये दाखवा त्याच्या तुमचं नाव दिले. कोणता तरी रस्ता असेल ना, काहीतरी केलं असेल ना. का दाखवता येत नाही आपल्याला? एकदा तर मागच्या निवडणुकीमध्ये एक आव्हान प्रसिद्ध करायचं होतं. आव्हान प्रसिद्ध करताना त्यांनी काय केलं तर फोटो कोणते छापा प्रश्नच आहे ना. एकदमचा एक कलाकार आहे आपला तो सारंग काकांना सांगितलं बा पुस्तक छाप देऊन छाप फोटो द्या. मी आव्हान जसं बनवायचं आहे तर त्यांना फोटो लागतील ना की यांनी हे केलं त्यांनी ते केलं. तर तुम्ही सांगू शकता राजेंद्र जाऊन हे काम केलेलं आहे ते केलेलं तर त्यांचे फोटो टाकेल. नाही केलं तर तुम्ही टाकेल. तसं त्याला सांगितलं फोटो द्या. आणि म्हणजे फोटो कुणाकडे काम तो म्हणते अवस्थेत देत होतो मी.
आता त्यांनी कुठं रस्ता केला तर मलाच माहिती कारण तुम्ही त्यांनी उद्घाटनाला गेलो नाही. बरं गेलो असतं तर त्याच्या बातम्या तर कमीत कमी सामनामध्ये तर छापून आले असता ना. कोणी पेपर नसतं छापते हरकत त्या बातम्या पण नाही. तुम्ही टाक कोणती फोटो मध्ये त्यांनी दोन फोटो माझे टाकले माझ्या कामाचे. म्हणलं अरे आवाज जेव्हा प्रसिद्ध झाला तर हे काम माझेच ना. म्हणजे साहेब काय करू त्यांना सांगितलं तुमचे फोटो द्या तर नाही म्हणले. आता चुकून तुमचे फोटो टाकले सॉरी आता जे काही प्रश्न विचारले त्यांना. कामातून माणसाची ओळख झाली पाहिजे हे जर सत्य असेल तर एक गोष्ट राजूने बोलता बोलता सांगितली त्याच्यावर माझ्या मनामध्ये एक छोटीशी घटना आठवली. राजूने सांगितलं की काही लोकांना मोठं न होऊ देणं हेच त्याचं मुख्य काम होतं. एक माहितीचं सांगतो किस्सा. ते पहिल्यांदा यांना कॅबिनेट मंत्री व्हायचे. दादरला आम्ही बसतो. ते मी कथा म्हणून सांगत नाही वस्तुस्थिती सांगतो. ते खोटं असेल त्याला मला कोणत्याही देवावर काढून सांग. दादरला आम्ही बसतो दिवसभर रात्रीच्या ऑफिसमध्ये. बातम्या संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होत्या. 7च्या बातम्यामध्ये त्या टायमाला ज्या बातम्या होत्या तर त्या ठराविक टायमाला असायच्या आणि चंद्रकांत खैरेला कॅबिनेटमध्ये घेणार अशी बातमी म्हणजे आलेली होती. हा बाबा राऊतांकडे आला मी राऊतांकडे बसलो. आम्ही राऊतांचे भक्त होतो. तर हा आला आम्ही बसलो. मला राऊतांनी सांगितलं संजय खैरेला घेऊन जा घरी. त्याच्या ऑफिसमध्ये 5 वाजता प्रवास करायचं घर घरी जा बातम्या पहा. बातम्यामध्ये याचं नाव येईल. तुझ्या वैद्यला सांग त्याचं साखर वगैरे त्याची उघडणी कर. साखर थोडं केडा कोण पडतो. गेलो 7च्या बातम्या ऐकल्या. चंद्रकांत खैरे कॅबिनेट मंत्री झाले. नावाला आनंद झाला. त्यांनी जमतं राऊतसाहेबांच्या विशेष पाया पडल्या. त्या वैद्यांनी त्याला पेढा भरवला. पेढा भरवला नागपूर जायचं. राऊतसाहेबांच्या ऑफिसमध्ये जायचं. पुन्हा तिथं गेलो. त्यांना भेटले. त्यांच्या पाया पडले. मला राऊतमध्ये कडू समोरचा माणूस म्हणजे संजय तुला कळतं का काही त्याच्या म्हणजे मी निघतो. मला जाऊ द्या. राऊत माझ्या रागवतो. संजय तुला कळतं का नाही तुझ्या तो शपथ घेणार आहे कॅबिनेट मंत्री होणार आहे तू त्याला सोडायला सुद्धा जात नाहीस. अरे हा चुकलं ना. पुन्हा त्याला घेऊन खाली आलो. टॅक्सीत बसायच्या पहिले म्हणतो या रावत्यामुळे मला 6 महिने लेट झालं. मी इथं बसलो होतो यासाठी ह्यांनी काही काढा नाही केलं म्हणजे लय हरामी माणूस. काय काय झालं घडामोडी आता माझी झाली कोणी मी जाऊन दे राहू सांगतो राहतो तू कशाला खाड्या करायला लागलास. तो असं म्हणलंच नसेल. सांगतात का पाय पडून झालाय ना माणूस तरी मी का बसतो. रावते वहिनी तुझ्याकडे असलेल्या चांगल्या साड्या चांगल्या दागिने हे वहिनी तुला साक्षीदार नाही. हे बघा जो कोणी तुमचा थोडा जरी उपकार करत असेल त्याची जाणीव करा. तुम्ही असं कधी एखाद्याला तुम्ही असं टाळलं एखाद्याच करत ना तर त्याचं कुठं तुम्हाला भरावं लागेल. ते सर्व केलं सगळं केलं. हा जेव्हा यायचा त्या टायमाला सोमवार असला किंवा हे करा हे पसंत बनवायचं शेड्यूल असलं तर हे बनवायचं सगळं काम बी करायचं विचार. परंतु ते सगळं झाल्यानंतर सर्वात पहिलं दुश्मन त्या माणसाचं झालं असेल तर विचारणार. ज्या परिस्थिती आहेत ज्यांना कधीही भान राहिलेलं नाही की सर्वसामान्य माणूस आपल्यासाठी काय करू. माणसं सोडणं माणसं बदलणं माणसाबद्दलचं काम करून घेऊन त्याला कसं गाडणं याच जर कल्पना तुमच्या जेव्हा डोक्यात होतात त्या टायमाला विकास करू शकत नाही हे तेवढंच सत्य. तुम्ही मनाने मोकळे राहा. एकदा काम केलं का विसरून जा दुसऱ्या कामाला राहा तर तुम्हाला या सगळ्या या कपट कारस्थान करायला वेळ मिळणार नाही. हे सुद्धा काही गोष्टी हे तुम्हाला लोकांना सांगावं लागेल की यांचे स्वभाव कसे. आता तुम्ही पाहत असेल तर सामनामध्ये 4 फोटो पाहून काही लोकांना वाटत असेल काय प्रचार चालू काय नाही चालू नाही. ते सगळ्याला माहिती आपल्याला पहिले पाटा टाकायची सगळ्यांना बांधून सांगायची. तेच ते चेहरे आपण काही वर्षापासून पाहणारे ते चेहरे. मग दुसरा एकदम उठतो तो आपला एक माहिती घेऊन बोलून देतो फोटो सामना येऊन जातो विरोधी पक्ष नेता म्हणून आला त्याला वाटतं की हे रेकॉर्डसाठी बरं आहे. जी अवस्था त्यांची
परंतु त्याला गाफील करायचं. आपल्याला काय करायचं हे आपण ठरवायचं. आपल्याला लीड कशी मिळेल हे या प्रश्न तर आहेच आहे, परंतु आपण सांगताना आपल्या याच्यामध्ये कार्यकालामध्ये केलेली कामाची जी काही यादी ती इतकी मोठी आहे की आपण कुठेही गेलो आणि सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे, आपण हे करू शकतो, तर आता लोक आपल्या शब्दावर विश्वास ठेवतात. त्यांनी म्हणतात ना म्हणजे निश्चित होणार आहे. मग आपला कोणताही भाग असेल, गारखेड्यापासून कोणत्याही भागात आपल्या मतदारसंघातला कोणताही भाग घेतला नाही तर त्या ठिकाणी आपण कामं केलेले तेच कामं आपल्याला आता करून द्यायची. यांच्याकडे काही आरोप प्रत्यारोप करायला काही जागा नाहीये. एखाद्याला म्हणतो अरे त्या भूमीचे कोण दुकान येतं माणूस, अरे त्याचा तुम्हाला कोणता धंदा करता हे सोडून दे. चोऱ्या करत असेल तर चुकीचं आहे. एखाद्याला जर बदनाम करायचं असलं तर काही करतात. नाही मतदारसंघातला माणूस नाही ना. हा कधी छोटा होता. घुगरे साहेब आमदार नव्हते मधल्या काळामध्ये. त्या काळामध्ये तो 82चा एक डेप्युटी इंजिनियर होता. तो इथून बदलून पुण्याला गेला. तुला माहिती नसेल 72 लाखांनी तो बंगला विकत घेतलेला आहे. तुला त्या सौद्यात नसेल तुला आणत असेल. आम्ही त्या टायमाला घुगरे साहेब आपल्याकडे राहिला 72 लाखामध्ये पुण्याला बदली असल्या 82च्या इंजिनियरची 72 लाखामध्ये पहिले घेतलेलं घर. इतके वर्ष त्याला झाले. आताही म्हणतात की मुलं मागचं अरे ते तुला इतकं तुला धडधडीत आपली दिसत नाही का? आंधळाचं नाही गारखेड्यामध्ये इतकं मोठं असलेलं आपली दिसत नाही. परंतु आता या बदनामीच्या याला लोक आता मिळत नाही. यांना आता काय 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 लाचारी पत्करावे लागणार आहे काही दिवसांनी. तुमचं माझं काम एवढंच आहे, आम्ही तुमच्यासाठी 365 दिवस घेतो. 5 वर्षातले सर्व दिवस तुमच्यासाठी. शिवाजीनगरमध्ये मी किती वेळा आलो असेल? अनेक वेळा आलो असेल. ते सांगता मी नाही इतक्या वेळा आलो असेल. आता तुमचं काम आहे 10 दिवस आम्हाला ते. आता हे हक्काचं आहे की नाही? आता त्या कार्यकर्त्याला सांगावं लागेल तर काही तुम्ही चिंता करू नका. 10 दिवस आपल्याला काढायचे. ऊन आहे, सर्व गोष्टी आम्हाला मानते, परंतु जबाबदारी सर्वात जास्त पश्चिम मतदारसंघाची आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला मध्यमध्ये किती लीड मिळेल हे सांगता येणार नाही. तुम्हाला पूर्वमध्ये किती लीड मिळेल हे सांगता येणार नाही. पण छाती लोकांनी हे सांगता येईल की पश्चिम मधून बोंबे सागर सर्वात जास्त. मी कधी लपून ठेवत नाही कोणती गोष्ट. असं लपून ठेवण्यासारखी नाही. गणित तिकडचे वेगळे मग जर आपल्या गणित एवढे स्ट्रॉंग असताना मग आपलं मत वाया का जाऊ द्यायचं? आपल्या एक एक मताची जी किंमत आहे ती वाया का जाऊ द्यायची? म्हणून जो कोणी असेल त्याला त्यांना विनंती सुद्धा या शिवाजीनगर वार्डाची सुरुवात आज पहिल्यांदा इथूनच केली. प्रचाराची बैठकीची सुरुवात इथून केली. छत्रपतीचं नाव होतो आणि त्यांना सारखी महाभाग आहेत म्हणून मला तर इथूनच सुरुवात करू. दुश्मन कधीही जाऊ द्यायचं नसतो. निंदकाचे घर असेल शेजारी म्हणून ते दुश्मन गेले असेल ना त्याला बोलून घे. तोपर्यंत माणसामध्ये ऊर्जा पैदा होत नाही. दुश्मन नाही काय केलं तर रोज दानपेटाला घालतो. घडायचं कुणा बरोबर? दुश्मन हा असलाच पाहिजे. जसं तर त्याला पैसे दे बोलून घे. त्याला म्हणा बघ तो आला का लोक पाहतील तर माझं तेवढंच मतदान वाढत. परिणाम काय होत असतो. म्हणून मी कधी मी हा विचार करतो कोण आपल्या विरोधात आहे ना याचा अर्थ आपण काम करतो. आपल्या विरोधात जर कोणी बोलत असेल याचा अर्थ आपण काम करतो म्हणून तो विरोधात बोलतो. त्याला काही जागा नसेल. आता माझ्या विरोधात कोणी काहीतरी बोललं तरी तुम्हाला माहिती आहे काम तर केलं. हा रस्ता ह्यांनीच केला, समाजाला ह्यांनीच केलं, हेच केलं सांगत आहे आपल्याकडे. म्हणून असे निंदक सुद्धा असले पाहिजे. हे येतील, परंतु एक लक्षात ठेवायचं आपला हिंदुत्वाचा अजेंडा हा आपल्याला कधी सोडता कामा नये. याला कधी लाग लागता कामा नये. आपल्याला या पद्धतीनेच काम करायचं. आपण दरवेळेला या गोष्टीला गाफील जातो. काय आपल्याला हे कधी विसरता कामा नये. सगळ्यात मोठी चूक आपण काय करतो आपल्या मतदाराची टक्केवारी आपल्याला कृपया आपण हे सगळ्या 5 वर्षामध्ये एकदा येणारी ही संधी
तुम्हाला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की होय मी मतदानाला गेलो तर मी मतदान घालण्यात केलंय. उद्या जर मला एखादा फोन आला तुमच्यातला कोणाचा, हो शिरसाट साहेब मी आमका आमका बोलतोय, तर त्याच्या आवाजामध्ये रग असली पाहिजे. त्याला असं वाटलं पाहिजे होय मी तुम्हाला मतदान केलंय, माझं काम करणं सुद्धा तुमचं काम आहे हे सांगताना त्याच्यामध्ये जोश असला पाहिजे. नसतं मी असे अनेक जण मागात पाहिले मतदानाला जात नाही, परंतु सांगताना असं सांगताय की माझ्यामुळेच तुम्ही निघून आलास. अरे मतदानाला गेलो होता नाही, त्या टायमाला माझ्याकडे तुमचं काम निघलं होतं म्हणून मी गावाकडे गेलो. एक दिवसाची एक क्षणाची एक चुकी गेल्या वेळेला सुद्धा या शहराने एक चुकी केली, त्याचा परिणाम असा झाला या विधानसभेला सर्व शिवसेना भाजपचे आमदार निवडून आले. हा फरक ताबडतोब जाणवला. लोकांची मानसिकता लक्षात घ्या. लोकांना काँग्रेस राष्ट्रवादी नकोय, त्यांच्याबरोबर जायची कोणाची इच्छा नाही, परंतु आपण त्यांच्याशी आपला असलेला अप्रोच कसा असेल त्याच्यावर पण फार डिपेंड आहे. आपल्याला जिंकायची मस्ती नसावी, नम्रपणे त्यांना विनंती करण्याची आपल्याकडे सवय असली पाहिजे. कोणीही असेल, किती छोटा असो का किती मोठा असो, त्या तो आहे म्हणून हा सन्मान आहे हे मानणाऱ्यापैकी आपण सर्वजण आहोत. म्हणून आपल्याला शिवसेनेचे भाजपचे सर्व पक्षाचे आपले इथे आपले कार्यकर्ते ते कधीही वाकून चालतात. हे काही लोक जे पाईट चालतात ना त्यांना ठेस लवकर लागते. म्हणून आपण अनेक नावाने येतील त्यांच्याशी बोलताना सुद्धा तारतम्य ढळून जातात. परंतु तुम्हाला असलेलं सर्व काम राजेंद्र तंत्रासारखं हेडमास्टर तुमच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला ते एक एक गोष्टीचं तुम्हाला उदरनिर्वाहावर करून देणार आहे. तुम्हाला काहीही अडचण असली त्यांच्याशी संपर्क साधा. मला हे प्रॉब्लेम आहे, हे मला आपण केलं पाहिजे आणि स्वतःच्या सूचना द्यायला सुरुवात करा. काम करताना दिलेलं भाकरीचं असं नको व्हायला किंवा दिलेल्या कामाचं असं नको व्हायला. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करता येतात का, तुमच्याकडे आणखी कल्पना आहेत का ज्याच्यामुळे हे मतदान वाढेल असं जर वाटत असेल तर त्या सूचना सुद्धा देत जा. त्या सूचना फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून मी काही बोलणार नाही, सांगितलेलं कामच करेल असं न करता तुमचं आणखी हे जे काही गटप्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, सगळं पदाधिकारी असेल त्यांनी एक लक्षात घ्या की तुमच्याबरोबर घेताना आता याच्या पुढे त्याच्या भागामध्ये जाऊया 4 लोक जोडायचं पडतील. 4 लोक आणखी कसे जोडले जातात आणि त्याच्या आपली धुरा ही त्याच्या अंगावर कशी जाईल, त्याला जबाबदारी कशी देते, हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा या विषयामध्ये करा. ही एक सुरुवात आहे. 8-10 दिवसामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडणार आहेत. अनेक मोठ्या लोकांच्या सभा होणार आहेत, नेत्यांच्या सभा होणार आहेत, रॅल्या येणार आहेत, तुमच्याकडे आणखी केलेली गाड्या येणार आहेत. कॉम्प्लेट असेल, स्पीकर असेल, महिला गाडी असेल, युवासेना असेल, या सर्व टीमचे जे काही लोक आहेत सर्वच पक्षाचे हे सुद्धा सर्व घरोघरी येणार आहेत. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती, ही लढाई ही आपल्या अस्तित्वाची, ही लढाई या संभाजीनगरच्या नावाची, ही लढाई ज्यांनी दिलंय त्याला आता आपल्याला त्या ऋणात मुक्त होण्याची. एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आता तुम्ही मोदी साहेबांचं भाषण आहे त्या भाषणामध्ये त्यांनी जो काही उल्लेख केला आज खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं ही जी झालेली आघाडीची जी काही युती आहे ही जर शिवसेना प्रमुख जर वर बसून पाहत असेल तर त्यांना अत्यंत वेदना होत असतील. त्या भाषेमध्ये मोदी साहेबांनी आज भाषणामध्ये उल्लेख केला. मोठी घटना आहे, परंतु सत्तेपायी लाचार झालेल्या लोकांना काही सांगता येत नाही. म्हणून त्यांची काळजी करू नका. आपलं काम आपण प्रामाणिकपणे करू. पुन्हा भुमरे साहेबाला एक आपल्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक मुलीचा तक्तावरती जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला एवढी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.